हॅलो नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, कटिंग करायचं आहे. तर ही घडी आहे ना ब्लाऊजची, मी तुम्हाला घेऊन दाखवते किती असं. शिलाईपासून तर इथं लास्टपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला. 9ची घडी आहे, ते बघा तुम्ही. हे बघा बघा 9ची येते घडी. तर इकडे आहे ना मी एवढं काही कापून घेते. हो, बघा 9 इथून घेतलं आणि एक्स्ट्रा 1.5 इंच 2 इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 4 फोल्ड करायचं आहे ना, हे स्लीवसाठी काढून घेते पहिले. आणि बघा 4 फोल्ड करून बॅक पार्टने फ्रंट पार्ट आता इथून आपण करू. प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि असे माझ्याकडे ना 4 ब्लाऊज एकाच बाईचे आलेले आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पण आहे, हे आहे 2, हे 3 आहे आणि हे 4 आहे, बघू शकता. असे 4 ब्लाऊज आहे. आणि आता याची कटिंग करते मी. याचं 3 ब्लाऊजांची पण कटिंग तुम्हाला दाखवेल. तर बघा, हे अस्तर आहे म्हणजे बघा इथं आहे ना शोल्डर घेते मी, 6 घेते शोल्डर. आणि आता मुंडा आर्मोल तो पण 6 घेते. हा बघा 6 घेतला हा पण. आणि हा पुढचा गळा आहे, पुढे हुकचं ब्लाऊज आहे. पुढचा गळा आहे ना 6.5 घेते, 6.5 लांबीला. आणि रुंदीला आहे ना 2.5 आहे. रुंदीला वरून बी 2.5च घ्यायचं आहे. बघा इकडे 9ची एक घडी 9ची आली आहे. आणि इकडे पण 8.5 घेते. असं काही छान असं ड्रॉ करून घेतलेलं आहे मी एवढं. आणि आता इथून मी तुम्हाला कट करून दाखवते. आता शोल्डर कट करून घेऊ. हा पुढचा गळा आहे, हा कट करून घेऊ. 6.5चा गळा आहे, खूप छान येतो ना, जास्त मोठा होतो ना छोटा होतो. हा बॅक पार्ट थोडा 2 मिनटासाठी साईडला ठेवू. बघा कट करून घेतला. आता मधोमध कापून घेऊ, 2 भाग करायचे. मग प्रिन्सेस कटमध्ये तुम्हाला मी कट करून दाखवते, माप घेऊ. बघा इथून असं काही 3 घ्यायचं आहे, इथून बी 3 आणि इथून 2 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. हे बघा, हे 3 घेतलं, हे पण 3 घेतलं. आणि वरून हा पॉईंट आहे ना 10.5 वरती यायला पाहिजे, तर इथं येतो आहे म्हणजे. आणि हा राऊंड आहे ना व्यवस्थित असा बरोबर यायला पाहिजे, बघू शकता तुम्ही. आणि इथून आहे ना सिधी लाईन आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचं आहे. हे बघा 1.5 इंचावरती ही सिधी लाईन घेतली. याचं आणि याचं अंतर 2 आहे ना, तर याला आपल्याला पोचवायचं आहे. हे बघा, असं काही छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्रॉ करून दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं आहे ना आपण स्टिचिंग करतो ना, तेव्हा इथं एक असा साधारण 2.5-3 इंचावरती 2.5 वरतीच घ्यायचा आहे, 2-2.5 वरती. तो एवढा टक्स घेऊन घ्यायचा आहे, त्याच्याकरून आहे ना आपला मधला हा पफ आहे ना तो खूप छान होतो. बघा छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता बघा फ्रंट पार्ट तयार झाला. आणि आता बॅक पार्ट घेते, म्हणजे पार्टचा भाग 3.5ची पार्ट आहे. आणि मटका गळा घ्यायचा आहे छान असा राऊंडमध्ये.
बॅक साईड ही. आणि बघा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. इथं घेतलं आहे मी 3 घेतलेलं आहे. इथं 1.5 इंच घेता तर बरोबर येतं. बघा तुम्ही बघा 1.5 इंच बरोबर आलं. आणि इथून आपल्याला जेवढा राऊंड पाहिजे ना तेवढा आपल्या म्हणजे याच्याने घेऊ शकता. कस्टमरला विचारून त्यांना जर जास्त डीप पाहिजे असेल तर इथून थोडंसं असा वाढवून घ्यायचा असा. आता इथून राऊंड करून घ्यायचा. पण यांना आहे ना मीडियम पाहिजे तर मीडियम म्हटलं तर मग 3-3.5 वरती घेऊ शकतो आपण. हां तर बघा हे नाही घ्यायचं आहे. हे तर तुम्हाला मी दाखवलं असं. बघा आता मटका गळा मस्त कट करून घेऊ. दोरी लावायची या ब्लाऊजला. बघा असं मस्त बॅक पार्ट पण तयार झालेला आहे. हा फ्रंट पार्ट झाला प्रिन्सेस कटचा आणि हा बॅक पार्ट. आणि आता स्लीव करून घेऊ आणि साईडला करू 2 मिनटासाठी. आणि स्लीव म्हटलं ना तर जॉईंट द्यावं लागणार आहे मला इथं खूपच. तर बघा 10ची स्लीव आहे तर मी 11 घेतलं इकडे. आणि इकडे थोडंसं आहे ना जॉईंटसाठी कपडा दिला कारण कमी पडतो. इकडनं 11 घेतला, इकडनं पण 11 घ्यायचा आहे. 3.5 वरती टिक करायची इथं. आणि असं काही व्यवस्थित राऊंड द्यायचं आहे स्लीवला. मच्छी कट द्यायचा आहे. आणि फिटिंग आहे त्यांची 5.5, 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही. काही पण स्लीव बघा कट करून घेऊ आता. बघा हा आज कट ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हे अस्तर आहे. मेन ब्लाऊज पीसचा व्हिडिओ शॉर्टमध्ये येईल तुम्हाला याचा. हे पण याला ठेवून व्हिडिओ खूपच मोठा होतो त्याच्यामुळे फक्त हेच व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते. तर चला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.